आणि दुसऱ्याच्या गॅरेजवर काम शिकलं. 10वीच्या वयात झालं तेव्हा त्यांनी स्वतःच गॅरेज टाकलं. आता एक 12वीच्या वयात पोरगा आहे. 12वीच्या वयात नाही शंकर भाऊ काय वय असं 18-19 वर्षाचं पोरगा असं. गॅरेज मध्ये इतर कुठल्याच देवाचा फोटो नाही, फक्त बाळू मुस्लिम समाजाचा फोटो आहे. मला आवडून फक्त बाळू माझा फोटो. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊ खानगाव मध्ये जेव्हा बकरी आली, खानगाव मध्ये जेव्हा बकरी आली त्याची एकट्याच म्हणणं होतं बकरी आलीच पाहिजे. बकरी येण्यासाठी जेवढा खर्च लागेल तेवढा मी एकटा करतो. पोरग 12वीच्या वयाचा विश्वास बसल नाही बसल बकरींचा पाऊल गावात पडल्या जेवढा कार्यक्रम होईल तेवढ्या कार्यक्रमासाठी 12वीतल्या पोरांना 51,000 रुपये पाऊल दिले. 51,000ची फाडली म्हणून कौतुक. मुस्लिम समाजाचा असताना सुद्धा त्याची भक्ती मामांवर एवढी ही धर्माच्या पलीकडे जाऊन जगणारी जी माणसं आहेत ना त्या माणसांबद्दल मला सार्थ अभिमान. कीर्तनात मी त्याचा सत्कार केला थोडं बोलू आणि गरजेचे आहेत अशी माणसं. नाहीतर जाती भांडणं लावणारं गेलेलं आहे तेवढा असताना सुद्धा त्यांनी 51,000 रुपयाची पावती फाडली. आणि त्याच्यापेक्षा दर अमावस्याला आत्मापूरचीवार आहे. दर अमावस्या एक बी अमावस्या चुकून देत नाही. भक्त्या मानांवर सगळ्या जाती धर्माची माणसं. आणि त्या दिवशी मी घडलं असं मुस्लिम समाजाची विचारी समोर आली आणि समोर आल्यानंतर तिने कधीतरी मामांच्या कृपाशीर्वादानं तिचं चांगलं झालं म्हणून मामांना संपूर्ण पोशाख आणला. आता नाही काय का मामा समोर बसलेले असताना संपूर्ण पोशाख आणून तिने मामांच्या समोर धरला. मामांसाठी जी वस्त्र लागतात ती वस्त्र मामांनी काढून घेतली. मामांसाठी लागतात ती वस्त्र मामांनी काढून घेतली. पण अडचण अशी झाली सत्यवादेवीसाठी जी वस्त्र आणली होती त्याचं काय करायचं. सत्यवादेवी तर सोबत नव्हती. मामांनी सत्यवादेवीचा त्याग केला. तिला सांगितलं होतं या रिंगणाच्या बाहेर येऊ नको. ती रिंगणाच्या बाहेर आली. ती रिंगणाच्या बाहेर आल्या कारणे विशाल बुवा ती रिंगणाच्या बाहेर आल्या कारणे तिचा गर्भपात झाला. आणि गर्भपात झाल्यावरती मामांनी तिचा त्याग केला. मामा एकटे राहायचे. त्या बकऱ्यांबरोबर मेंढक्यांच्या सोबत फिरायचे. मेंढक्यांवरती भरभरून प्रेम करायचे. मेंढी माऊलीवर भरभरून प्रेम करायचे. आणि शेवटी ज्या वेळेस त्या मुस्लिम समाजाच्या बिचारीने तो पोशाख समोर दिला मामांनी स्वतःचे कपडे त्यातून काढून घेतले. पण जो पोशाख सत्यवादेवीसाठी आणला होता त्या बिचारीने असा पोशाख पुढे केला आणि पुढे पोशाख करून विचारलं मामा तुझं काय. ऐका साधू संतांची चरित्र ऐकताना बरं वाटतं. साधू संतांची चरित्र सांगताना बरं वाटतं. पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारं दुःख बहुतेकांना कळत. मामांच्या वाटेला आलेले हे दुःख आहे. मामांच्या वाटेला आलेले ह्या यातना आहेत, ह्या वेदना आहेत. हे मामांसारखा महान संत शेवटी तिने विचारलं ह्याचं काय करू. तेव्हा मात्र डोळ्याला पाणी आलं. काय करणार. सत्यवादेवी सोबत नव्हती. मामांनी सांगितलं तो आणलेला जो पोशाख आहे आणलेला पोशाख माझ्या लक्ष्मीसाठी आणला. जर हा पोशाख माझ्या लक्ष्मीसाठी आणला असेल तर हा पोशाख माघारी नेऊ नको. हा पोशाख माघारी नेण्यापेक्षा तिथून पुढं मेंढी माऊली हीच या बाळू धनगराची लक्ष्मी. तिथून पुढं ही मेंढी माऊली हीच या बाळू धनगराची लक्ष्मी आहे. आणलेला पोशाख माघारी नेण्यापेक्षा जर समजा वटीचं सामान घेऊन आली खणा नारळाची वटी घेऊन आली तर माघारी घेण्यापेक्षा तीच खणा नारळाची वटी मेंढी माऊलीच्या गळ्यात तेव्हापासून आजपर्यंत मेंढी माऊलीच्या गळ्यात वटी खणा नारळाची वटी बांधायची प्रथा सुरू आहे. तिथपासून ती प्रथा सुरू झाली. हा म्हणता शंकर भोसलेंचा नंबर पुढे आला. शंकर भोसले नावाचा भक्त पाठीमागे होता. त्याला का कुणाष्टो पण मामांना प्रचंड तळमळीनं भेटायचं होतं. त्या तळमळीने शंकर भोसले पुढे आला. मामांच्या समोर आला. आज मात्र शंकरची काहीतरी सांगत होती. आज मात्र शंकरला वेगळं काहीतरी बोलायचं होतं. रोज मामांच्या तळावर येणारा शंकर आज मात्र चिंताग्रस्त होता. मामांच्या पुढा मामांनी जाणलं. मामा शंकर बघतात. शंकर बोल. डोळ्याला पाणी आलं. मामा अडचण घेऊन आले. अरे ह्या बाळू धनगराच्या दरबारात बरेच जण अडचणच घेऊन येते. येताना तुम्ही रडत येता, जाताना माघारी इथनं हसत जाता. हे बाळू धनगराचा स्वभाव आहे. माझ्या गावात आला या